दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात बैठक सुरू झाली आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कारखानदार प्रतिनिधी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। तर एक रकमी FRP न दिल्यास ऊस दर लेखी स्वरूपामध्ये मिळेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेने दिला होता। त्यामुळे या बैठकीमध्ये शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, अतिशय महत्त्वाची बैठक होते, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक होते। आज तरी या विषयावर तोडगा निघू शकतो का? ऊस दराच्या बैठकीसाठी सध्या शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी नेते आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित आहेत। मात्र या बैठकीला अपेक्षित असणारे कारखानदार, कारखान्याचे MD आणि विशेष अधिकारी जे असतात तेच या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे या बैठकीत आज ही बैठक यशस्वी होईल असं वाटत नाही, कारण राजीव शेट्टी यांनी बैठक सुरू झाल्यानंतरच साखर कारखान्याचे MD आणि चेअरमन कुठे आहेत अशी विचारणा केली असता तिथे उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आता ऊस दरासंदर्भात तोडगा काढायचा असेल तर साखर कारखान्याच्या चेअरमनना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत। मात्र कारखान्यांकडून अपेक्षित असणारे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आता केवळ सध्या चर्चा चालू झालेली आहे। नक्कीच रणजित, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या बैठकीमध्ये साखर कारखान्याचे MD आणि चेअरमन आलेले नाहीयेत, त्यामुळे आज तरी या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।